काही काबरं फार हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं हे निवेदन आहे। तसेच समाज कल्याण मंत्री यांचं सुद्धा हे निवेदन आहे आणि समाजवादी पक्षाची महाराष्ट्राची महिला अध्यक्ष महाराष्ट्र म्हणून हे निवेदन मी या ठिकाणी फाडत आहे। समाजवादी पार्टी व श्री गुरुदेव ग्राम संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे धरणे उपोषण आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष मायाताई चौरे यांनी केले। राज्यातील सामाजिक, शेतकरी, महिला व कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। आंदोलनादरम्यान महाराष्ट्र राज्यात दारूबंदी व नशामुक्ती लागू करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। तसेच तालुका कामठी, जिल्हा नागपूर येथील रनाळा परिसरातील हवेली बिअर बार तत्काळ बंद करण्यात यावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली। याशिवाय नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करावे, नवीन कामगार कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांचे 7/12 कोरे करावेत अशा मागण्याही मांडण्यात आल्या। महिलांना न्याय व सन्मान द्यावा, नाशिक येथील तपोवन परिसरातील झाडतोड तत्काळ थांबवावी, शेतमालाला योग्य भाव द्यावा, तसेच गावांमध्ये येणाऱ्या बिबट्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने प्रभावी बंदोबस्त करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। अवैध दारू विरोधात पुढाकार घेणाऱ्या महिलांना शासनाने मानधन द्यावे अशी ही मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान आंदोलनकर्त्यांना मंत्री महोदयांनी भेटण्याची वेळ न दिल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी निवेदन फाडून राज्य सरकार विरोधात तीव्र निषेध नोंदवला। शासन जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा मायाताई चौरे यांनी दिली। महिला अध्यक्ष महाराष्ट्र म्हणून हे निवेदन मी या ठिकाणी फाडत आहे। काल 13 तारखेला या ठिकाणी आमचा समाजवादी पक्षाच्या मोठ्या प्रमाणामध्ये एक धरणं आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि या ठिकाणी आमच्या टोटल 10 मागण्या होत्या शासनाकडे। पहिली मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्र हा दारूबंदी करण्यात यावे। दुसरी मागणी होती रनाळा कामठी येथील हवेली बिअर बार हा त्वरित बंदी करण्यात यावा। तिसरी मागणी होती की इथले जे जिल्हा अधिकारी आहेत यांना निलंबित करण्यात यावे। त्याच्यानंतर शेतकऱ्याचा 7/12 हा कोऱ्या करण्यात यावा। त्यानंतर आमची मागणी होती की सध्या बिबट्याचा जी भीती, जे बिबटे गावात फिरत आहे, रात्री पण 6 वाजताच्या दरम्यान शांतीनगर इथे एक बिबटा सुद्धा दिसलेला होता। या बिबट्याचं बंदोबस्त वन खात्याने करण्यात यावे, वन मंत्र्यांनी करण्यात यावे। समाजवादी पक्ष आणखी दुसऱ्या मागण्या त्यांच्या होता की बीड सारख्या जिल्ह्यामध्ये सतत आणि इतरही जिल्ह्यामध्ये लहान मुली असो किंवा मोठ्या मुली असो, डॉक्टर सारख्या मुलीवर बलात्कार करून कुठेही मारून फेकल्या जाते आणि त्याला विशेष म्हणजे आत्महत्येचे रूप दिल्या गेलं। या ठिकाणी त्या मुलीला न्याय मिळू शकला नाही, त्या महिलेला न्याय मिळू शकला नाही, तिच्या आई वडिलांना न्याय मिळू शकलेला नाही। जी पोट कापून त्या मुलीला डॉक्टर बनवते, डॉक्टर बनवणं काही साधी गोष्ट नाही, परंतु त्या शेतकरी मायबापांनी तिला डॉक्टर बनवलं आणि तिच्या त्या आत्महत्येला वेगळा रूप देऊन हे प्रकरण फेकण्यात आलं। म्हणून शासनाला मागणी आहे माझी समाजवादी पक्षाची की कमीत कमी एका ठिकाणी तुम्ही या बाजूने बोलता की महिलांना आम्हाला शिक्षित करायचं आहे, महिला ही हमारी बेटी है, पढ़ाओ बेटी बचाओ, पण कुठं वाचवत आहे तुम्ही? ना पडवत आहे ना वाचवत आहे। शिक्षण खूप महाग करून टाकले आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा मुली गरिबांच्या शिकल्या तर त्यांना न्याय नाही आहे। याकरिता ह्या आमच्या मागण्या होत्या आणि कालपासून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला बोलवा, आम्हाला काहीतरी बोलायचं आहे तुमच्यासोबत, परंतु शासनाने आम्हाला बोलवलं नाही। मला असं वाटतं हे शासन एक नंबरचं भित्र आहे, ते समाजापुढे जाऊ इच्छित नाही, समाजाला तोंड देण्याची याची लायकी नाही। हे चोर आणि भ्रष्टाचारी शासन असल्यामुळे या सामान्य माणसाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतात आणि तिथपर्यंत ते बोलायला सुद्धा येऊ देत नाही। आम्ही यावेळेस यशवंत स्टेडियम या ठिकाणी आम्ही उभा आहोत आणि हे अनेक लोक अजूनही बसले आहे। अशा अनेक लोकांच्या मागण्या तिथपर्यंत गेलेल्या नाही,
संपूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लोक आपापल्या मागण्या घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. ते बिचारे कसे थंडीत राहिले, कसे वागले का. आज एका पोरीला एकदम सिरियस भरती केलं मेडिकलला. अशी अवस्था या लोकांची झाली तरी इथल्या शासनाला या अधिवेशनातून आलेल्या मंत्र्यांना जरा थोडीशी पण लाज वाटलेली नाही. या लोकांना तसंच्या तसंच आले तसे काही लोक परत तसे चालले गेलेले आहे. असे दगड असलेले, आपण ज्याला हे म्हणतो की पाषाण हृदय असलेले हे असं मंत्रिमंडळ या ठिकाणी बसलेलं आहे. महाराष्ट्र शासनामध्ये बसलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या या मंत्रिमंडळाचा आणि विशेष करून परत सांगते मी की या अधिवेशनाचा मी निषेध करते की आम्हाला हे असं अधिवेशन आमच्या नागपूरमध्ये घेऊ नका. तुम्ही कोणत्याही लोकांच्या मागण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. तुम्ही आता बाता कराल की आम्ही एवढं पास केलं तेवढं पास केलं, ते आम्हाला ऐकायचं नाही. पण आम्हाला हे जनता दिसत आहे, गोरगरीब जनता या ठिकाणी बसलेला आहे. यांचं तुम्ही काहीच बदल केलेलं नाही. माझा निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे.